चला आता बबलूची गाडी चालली, त्याला गाडी धुता याय ना आता. बघू शकता थोडीशी माकेले नेमकी अशा ठिकाणी माकेले तिला हात जात नाही सोडायला. ते बिरिंगा बुरिंगा बघू शकता त्याच्यामुळे तिला हात नाही जाते. अरे मी थोडीशी हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आता जवळपास सकाळचे वाजलेले 12:30. मोक्का होऊन झालेला आहे. बघू शकता टिंगो आहे ते सगळे शाळेत गेलेले. आज आपण एकटंच इथं वाडग्यामध्ये, त्याच्यात आता पाणी बिणी आलेलं आहे. गाई पण बघू शकता, गाई अजून इथंच आहे. तर आता सर्वात पहिले पाणी आलेलं आहे, पाणी बिणी भरून घेऊ प्यायला बिला जनावरांना. बघू शकता 2-3 तिकडे एक तर भरलेलं आहे, एका थोडं बाकी आहे. आणि पाणी पण आलेलं आहे. आता फक्त प्यायला 2-3 हांड्या भरून ठेवावं लागते. त्यानंतर गाईंना पाणी बिणी पाजून त्यांना सावलीला बांधावं लागेल, कारण की मोक्कार ऊन झालेलं आहे. उन्हाळा असल्यामुळे मोक्कार ऊन लागत 11 वाजताच. आणि आता जवळपास 12 वाजता आली, त्याच्यामुळं त्यांना आता सगळ्यात पहिले पाणी बिणी पाजू, त्यांना सावलीला बांधू, चारा बिना टाकू. आणि तवर तर दुपारपर्यंत टिंगो होईल, पण ते टिंगो होईल ते येतील. त्यानंतर आपल्याला गाडी पण धुवायची. आता पाणी सावली झाली का, गाडीला दिवसाची धुतली नाही आपल्याकडे. आपली नळी पण थोडीशी लीक झालेली आहे. बघू शकता वक्कर झोलझमेल आहे, सगळे लीक झालेली आहे. ती वक्कर पाणी उडत आहे, त्याच्यामुळं थोडं झमेलाच आहे. बघू शकता पण काही विषय नाही. तसंच ते झाडांना पाणी जातं, त्याच्यामुळं काही विषय नाही. चला आता पहिल्यांदा हांड्या बिंड्या भरून घेऊ, त्यानंतर गाईंना पाणी पाजू. आणि त्यानंतर मस्त आपली गाडी बिडी धुवू. आपण थोडंसं जमलं थोडं गारू, कारण की ऊन मोक्कार आहे, मोक्कार ऊन लागत, त्याच्यामुळे थोडंसं गार बिरू लुट्टो भाई पण नाही तो येतो की नाही काय माहिती. चला त्या अगोदर आपलं जे काम आहे ते झटके दिशा आवरून घेऊ. बघूया मग अजून पुढं काय होतं काय नाही खतरनाक म्हणजे. चला तर मित्रांनो आता पाणी बिणी जवळपास थोडंसं होत आलेलं आहे. बघू शकते एक टिपडा भरलेला आहे, एक भरलेला आहे, एक थोडंसं बाकी आहे. चला आता ते बी भरून घेऊ. त्या अगोदर आता गाईंना पाणी पाजून देऊया. त्यात पाणी मक्कर बारीक चालू आहे, त्याच्यामुळे थोडा झेमेलाच आहे. थोडं जोरात चालू असतं तर थोडं फास्ट भरता आलं असतं. चला आता त्यांना आता वरत इकडं नळी टाकून देऊ, इकडे भरून राहील. त्यानंतर जे छोटी गँग आपली त्यांना बी धुवून काढायचं आहे. पण त्या अगोदर आता गाईंना पाणी पाजून देऊया मस्तपैकी. इथं नळी मक्कर लीक होईल, बघू शकता मक्कर पाणी निघतं आहे. झेमेलाच आहे. टिंग वाहिनी इकडून तिकडून ओढून काट्यांमध्ये त्याला काटे डोसून लेक झालेले. त्यानंतर इकडे छोटं आहे, याला बी आंघोळ घालायची. थोडा तर वल्ला झालेला आहे तो, त्याला अजून वल्ल करून द्यायचं आहे. थांब तुला वल्ल करतो भाऊ, गार करतो थोडे थांबत का काही मला सावलीला बांधणे. त्या गावात बिवत ठेवलेलं आहे त्यांना गाईंना. आता गाडी आहे, गाडी बी आज जरा धुवून काढावं लागेल. त्या दिवसच तिला धुतलं नाही घरी, थोडीफार माखेल नाही, पण मग तरी तिला धुवून काढावं लागणार आहे. चला काही विषय नाही. आता सर्वात पहिले मस्तपैकी मोक्कार होऊन झालेलं आहे. बघू शकता गाई बी वाट पाहताय कवचे सावलीला बांधतील म्हणून. मारती बिरती नाही एवढं तरी बरं आहे, काही विषय नाही. इथं एक आहे, या इकडं 2 आहे, यांचा बी काही विषय नाही. एक गाय मारीत नाही, त्याच्यामुळं काही विषय नाही. बघू शकता इकडं भांडा आहे, हे थोडं आडवंग खटका आहे, पण मग ते काही नाही. ते वत एवढंच आहे मोक्कार थकवीत पळत खाली गंगावरती नेल्यावरती. तर चला आता 4,000 गाई आहे, यांना मस्तपैकी पाणी बिणी पाजूया. त्या तिकडं पाठीमागं झाडं आहे, त्याला सावलीला बांधूया. आणि त्यानंतर मग चारा बिरा टाकून मग गाडी धुवूया आपलीवाली. चला सर्वात पहिले मोठ्या गाईला नेऊ, त्यानंतर एक गाई नेऊया. चला तर बघू शकता आता एक गाय आपण सोडून आणलेली आहे, पण तिनं येता येता थोडं गवत खाल्लं आहे, त्याच्यामुळे आता पहिले खावा का प्यावा असं झालं आहे तिला. पण पिती आता पाणी तरी नाही. एक सोडले मग तेव्हा ते ढवळं गाय लगेच लागलं गारक्यावर. त्याचा थोडा झमेलाच आहे. त्या शेजारच्या 2 कशा उभे आहे आणि ती एक लगेच गरके घालायला सुरुवात केली. चला तिला पाणी पाजून हिला सावलीला बांधूया, त्यानंतर त्या इथली एक घेऊया. आणि इथं आणि त्यांचे कांदे वाळत टाकलेले, त्याच्यावर आता गाई हमला करीत असं वाटतं. हो 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 चाल तिकडं. बघू शकता कायसाठी वाळत ठेवले काय माहिती का आपण. चला तिथं एका झाडाखाली देऊया बांधून. तर बघू शकता दिली आता सावलीला बांधून एक गाय. आता बाकीच्या पण आता असेच इथं बांधून द्यायचे. इथं एक आहे या झाडाखाली, एक त्या झाडाखाली, एक त्या झाडाखाली. तर चला आणि त्या अगोदर या कोंबड्या बघू शकता आपल्यावाल्या, त्यांना बी ऊन लागलं आहे. मस्त टारलीच्या सावलीला आले येऊन बसलेले आहे कसे. अरे रे त्यांचा झमेला वेगळाच आहे. तर चला आता पहिल्यांदा गाई बी पाणी पाजू देऊया सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जागी बांधून. तर आता जवळपास 4 गाईंना आता पाणी बिणी पाजलेलं आहे आपण. बघू शकता या झाडाखाली एक बांधलेले,
एक इकडं बांधलेली तिथं काय झाडाचा पाला खाते आणि कोंबड्या त्यांच्या मध्ये काय करायचं काय माहिती. जर गायने पाय दिला जागेच लगेच एक संध्याकाळी इकडे जायला बसले. गायच्या वजनाने डायरेक्ट जागेच झेमेला व्हायला बसलाय कोंबडीचा, पण तरी त्या गायींजवळच बघू शकता मस्तपैकी सावलीला. आणि इकडं हा साठा बांधलेला आहे. तर मित्रांनो आता सगळ्या गायींना चारा पाणी झालेला आहे, मस्तपैकी सावलीला बांधला आहे. पाणी बिणी पाचून चारा बिरा पण टाकलेला आहे. आता ऊन पण मोक्कर झालेलं आहे त्यामुळे झेमेला आहे. तर चला आता पाणी बिणी पण भरायचं झालं आहे. आता मस्त जाऊया गाडी बिडी धुऊया, थोडंसं गार होऊया गाडी सांगा, थोडंसं तोंडात पाय वगैरे. आणि तर टिंग होईल, टिंग वहिनीचे पेपर झाले त्याच्यामुळं तर पाच 3-1 वाजता येतो. आता जवळपास वाजलेले 2 वाजलेले, अजून पास 1-1.5 तासामध्ये येईल तो. तर चला त्या अगोदर मस्तपैकी गाडी बिडी धुवून काढू. याला दिवसाची धुतली नाही तिला, मस्तपैकी चकाचक करूया आणि त्यानंतर बघूया अजून पुढं काय होतं काय नाही खतरनाकमध्ये. चला तर बघू शकता आपली गाडी मस्तपैकी आता इथं लावलेली आहे धुवायला. आणि पाणी बी चालू आहे मस्तपैकी, दिवस असेला धुतलं नाही त्याच्यामुळे आता धुवून काढायचं आहे कडकमध्ये. बघू शकता पाणी थोडंसं कमी चालू आहे पण काही विषय नाही. बघू शकता आहे थोडासा झेमेलाच आहे पण काही विषय नाही. तरी त्याला जरा थोडंसं थंडगारमध्ये धुवून काढून उन्हात आणायचे मस्तपैकी खात्री. बघू शकता नेमकी आज एकटाच घरी आहे टिंगो आहे ते वस्तवराक झेमेलाचे. चला आता पहिल्यांदा पूर्णपणे तिला वल्ल करून घेऊ त्यानंतर सोडून घेऊ. चला आता बबलूची गाडी चालली, त्याला गाडी धुता येईल ना आता. बघू शकता थोडीशी माकेले नेमकी अशा ठिकाणी माकेले तिला हात घातले सोडायला. ते बिरिंगा बुरिंगा बघू शकता त्याच्यामुळे तिला हातले जाते. अरे मी थोडीशी कडक मध्ये सोडून काढली गाडी, काही विषय पाहू शकतात किती चकाचक दिसत आहे. तरी शॅम्पू विम्पू लावेल नाही, शॅम्पू लावल्यावर तर अजून कचरे दिसायला काही विषय नाही. मला समोर जरा धुवून काढू. कशी काय तुम्ही नक्की बघा कमेंट मध्ये नक्की सांग कशी दिसलेली. आलेला आता टिंग्या राहिला तो बी आता येऊन जाईल त्याची शाळा कधी जाईल. पाहू शकतात हा कांगू करतोय. त्याला पण धुवून काढू थोडस. पाहू शकतात थोडं राहिलं. ऊन मोकार त्याच्यामुळे जरा कुत्र्याची थोडी बगडी करून टाकू. पळायला पाहतोय कांगू राहिलं पण काय सोडू नको. खत्री आंघोळ झाली त्याच्यावाली काही विषय नाही. पाहू शकतात कुत्र पळायला पाहतोय पण सोडू नको. खतरनाक आंघोळ झाली, ऊन मोकार त्याच्यामुळे त्यांनी आंघोळ घालून गेलेली. चला आता कुत्रे कशी झाली एक काय हातात नाही त्याच्यामुळे आता एकाला चालू घातली. पाय पण बघू शकता कसे झाले मोकार मासले हाय पटली. काय तरी गाडी चकाचक धुतलेली आता. आणि प्रेम्या भाई आलेला आहे पण टिंग्या भाई काय अजून आलेला नाही. तो रात 3 वाजतील. टिंग्या भाई 3 वाजता येणार आहे तर आता एकटाच आहे त्याच्यावर थोडा थांबला झालं. तुम्हाला बगली झालेली त्याची. हा तर बघू शकता आता गाडी बिडी जरा धुतली. आता हिला त्याला थोडी वेळ मस्त पैकी इथं वाळून देऊया. वाळून दिल्यानंतर मग 5 ते 5 वाजता काढूया तिथून. चला तर पाय मोकार भरलेले, चपलीची थोडी बगली होईल इथं जागीच घसली. पाहू शकतो तिकडे येऊन बसलेलं आहे उन्हात. आता ती जागीच घसली आहे. कपडे धुवायचं ब्रश तर काय दिसत नाही. घसली ना थोडीशी आता जरा घसून काढावं लागेल. चपला विकला पाहिजे थोडस वेर वाटेल मस्त. आता गाडी सांगा प्रेम्या व्हायला सुद्धा आंघोळ घाला नको म्हणतोय तर चला नाही. अरे लिहून ये थोडी हे करून नको. आद्या भाई कुठे तो सात आला असेल फ्री फायर पेपर प्रेम्या भाई कोणाचे तुमचे वाले आज वाटत एक पेपर हा का नेमकाच होता त्याच्यात बघी झाली होती. काय बघली झाली ये इकडे धुऊ जरा. चला आता प्रेमा व्हायचा पहिले एक पेपर होता गणिताचा. कसा काय गेला प्रेमा भाई तुला? पहिला नव्हता तिसरा होता. हा कस काय गेला पेपर चांगलेच बघी केली पेपरांनी. पेपरांनी त्याची थोडी बघली करेल दिसते. कॉफी पेने झाल्या काय? हा मास्तरच खतरनाक होतं. झपकी दिली काय तुम्हाला? झपकी दिली नाही मग कोणत्या कॉप्या हा याच्यात धरले ना. कोणाची? अनस मुस्तक शाह नाही का तीच वाली. चला आता प्रेमा कितीला आहे तुझ्या? 7वी. चला प्रेमा भाई 7वीला आहे. 7वी पासून तिने कॉफ्या करायचं चालू करून दिलंय. नाही रे काय झालं अपयश आलंय. कॉफी त्याची पकडून घेतली आणि जर उद्या जर केली तर त्याला डायरेक्ट पप्पाला फोन येईल. उद्या काय पेपर ना डायरेक्ट 20ला सुट्टी का? सुट्टी नाही शाळा 20ला पेपर आहे. हो तर दिसाळ पेपर आहे भाई त्याच्यामुळे काही विषय नाही.
घरी बी राहू शकतो. पाय बी धुतले मस्त पैकी, तोंडच धुतो काय विषय नाही. नदीची बगरी झालेली आहे इथे. मित्रांनो आमची गाडी बिडी पण धुवून झालेली आहे, तुम्ही बघितल्याच्या पाठीमागून. जस्ट आता आम्ही थोडी वेळ बसलो इथं सावलीला. आमचा प्रेम्या भाई पण लय लवकर आलेला आहे, पण टिंग्या भाई काही येत नाही अजून, कारण की टिंग्या व्हायला थोडीशी लेट आहे. हा 7वीला आहे, टिंग्या कितीला आहे? 8वी. टिंग्या 8वीला, 1 वर्षाचा फरक आहे. तरी पण मग मागं पुढे आहे. प्रेमाला सकाळी लवकर पेपर होता आणि त्यांना दुपारून पेपर आहे, त्याच्यामुळे झेमेलाचे. आणि प्रेमाचा थोडी बगडी झाली उन्हात आणायची, त्याला गाडी भेटली नाही, उन्हात आणायची पायी पायी आला तो, त्याच्यामुळे थोडासा लाल झालाय उन्हाने. सावलीत दिसतंय का नाही रे? हे काय वक्कार लाल लाल झाले त्याचे गाल बघू शकता उन्हाने. वक्कार झेमेला आहे तिकडे, कुत्रा बघू शकता, थंडी वाजली त्याच्यामुळे. आता कवच उन्हात पळतंय, मस्त झालं त्याचं उन्हात आणायचे. गार आंघोळ झाली मस्तपैकी, काही विषय नाही. चला आता इथं मस्तपैकी थोडी वेळ टाइमपास करूया आणि त्या अगोदर आजचा व्हिडिओ मस्तपैकीलाच थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. प्रेमा भाई का रे? काय बगरी झालेली आहे. प्रेमा भाईची लई बगडी झाली त्याच्यामुळे तो काही बोलत नाही आता. तर चला आपण थांबूया, भेटूया अशाच्या नव्या व्हिडिओमध्ये.